सरिता चहाचा कप हातात घेऊन ती हळूच स्टडी रूमकडे गेली, पण दरवाजा आतून बंद होता. क्षणभर थबकली. आज दरवाजा का बंद केला? नेहमी तर उघडाच असतो. तिच्या छातीत धडधड सुरू झाली. तिने दरवाजा ठोठावला, पण तो उघडला नाही. आता तिचा स्वर उग्र झाला. ती जोरजोरात दरवाजा वाजवू लागली. तिचा आवाज ऐकून रिया धावत आली. "काय झालं आई? एवढ्या जोरात दरवाजा का वाजवतेस?" सरिताच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आवाज गहिवरला. "माहीत नाही बाळा, इतका वेळ झाला मी दरवाजा वाजवते, पण तुझे बाबा काहीच प्रतिसाद देत नाहीत." रिया ही थरथरत्या स्वरात बाबांना आवाज देऊ लागली. कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर रिया धावत शेजाऱ्यांकडे, प्रसाद काकाकडे गेली. तिचा चेहरा पाहून प्रसाद काका क्षणाचाही विलंब न करता आले. त्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. सगळेजण धावत आत शिरले आणि दृश्य पाहून त्यांचं काळीज हेलावलं. सूरज टेबलवर डोकं ठेवून बसले होते. डोळे मिटलेले, तोंडातून फेस येत होता. "बाबा, बाबा." रिया किंचाळत त्यांना हलवू लागली. सरिताने थरथरत्या हाताने टेबलावरचा पाण्याचा ग्लास आणि झोपेच्या गोळ्यांचं रिकामं पाकीट पाहिलं. एक अव्यक्त शंका काळजात घुसली. तिने बाजूला ठेवलेलं रायटिंग पॅड उचललं. त्यात पहिली चिठ्ठी होती पोलिसांसाठी. "मी आत्महत्या करत आहे. कृपया कुणालाही त्रास देऊ नये." दुसरी चिठ्ठी रियासाठी. "रिया बाळा, मी आयुष्यभर तुला सुख देऊ शकलो नाही. या दुर्दैवी बापाला क्षमा कर." तिसरी चिठ्ठी सरितासाठी. "आयुष्य सुंदर करण्यासाठी पैसा हवा असतो, पण एक प्रामाणिक नोकरी करणाऱ्या माणसाच्या हातात तो अशक्य असतो. चुकीच्या मार्गाने पैसा कमवणं माझ्या तत्वांना न पटणारं होतं. आता माझ्या मृत्यूनंतर PF, ग्रॅज्युइटी, इन्शुरन्स यामधून तुला भरपूर पैसा मिळेल. त्या पैशातून शक्य असेल तर रियाचं लग्न कर आणि आता तू तुझ्या पद्धतीने आयुष्य जगायला मोकळी आहेस." हे वाचून रिया संतापाने ओरडली. "आई, तू नेहमी बाबांशी भांडत होतीस. तुझ्या इच्छांना काही मर्यादा नव्हत्या. तुझ्यामुळे मी आज अनाथ झाले. माझ्या बाबांच्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस." रियाच्या शब्दाने सरिता शून्य झाली. डोळ्यातून पाणी ओघळू लागलं. ती एका सुकलेल्या झाडासारखी कोसळली आणि कुजबुजत म्हणाली, "सूरज, हे काय केलं तुम्ही? एवढी मोठी शिक्षा मला का? खरं आहे, मी तुमच्या आदर्शांना कधीच समजून घेतलं नाही. माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण न झाल्यानं मी तुम्हाला कमी लेखलं, पण तुम्ही मला कुठे तोंड दाखवायला लायकही ठेवलं नाही." तेवढ्यात प्रसाद काका आले. "वहिनी, रिया, स्वतःला सावरा. अजून सूरजचा श्वास चालू आहे. लवकर हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल." "काय?" दोघी एका सुरात ओरडल्या. "हो बाळा, रडू नकोस. मी गाडी काढतो. देवाची कृपा असेल तर सगळं ठीक होईल." असं म्हणून प्रकाश काकांनी सूरजला गाडीत बसवून आपल्या एका नातेवाईकाच्या नर्सिंग होममध्ये भरती केलं. कारण वेळीच असं केलं नसतं तर आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे सूरजवर पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला असता. प्रकाश काकांना सूरजची मानसिक अवस्था नीट माहिती होती. त्यांच्या कुटुंबाशी जवळचं नातं होतं. ते जाणून होते की एका क्षणिक भावनेत घेतलेला निर्णय सगळ्यांच्या आयुष्यात वणवा लावू शकतो. वाद, भांडणं कोणत्या घरात होत नाहीत, पण म्हणून जगणंच थांबवायचं? सूरजला ICUमध्ये भरती केलेलं पाहून रियाला आपली आई चुकीची वाटत होती आणि सरिताच्या मनातही वादळ उठत होतं. स्वतःसाठी काही अपेक्षा ठेवणं हे खरंच चूक होतं का? वेगवेगळ्या मूल्यांमध्ये वाढलेल्या दोन व्यक्तींमध्ये समजूतदारपणाचा अभाव हाच या परिस्थितीचा पाया तर नव्हता? नकळत ती भूतकाळाच्या त्या आठवणींच्या वळणावर भटकू लागली. सरिता ही एका श्रीमंत घरात वाढलेली फारच लाडकी मुलगी होती. लहानपणापासून तिला ना दुःखाचा स्पर्श झाला, ना कशाचीच कमतरता अनुभवावी लागली. कॉलेजमध्ये शिकत असताना वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी सुरू असताना तिची ओळख तिच्यापेक्षा 2 वर्षांनी सिनियर असलेल्या सूरजसोबत झाली. ही छोटीशी ओळख केव्हा प्रेमात बदलली तिलाही कळलं नाही. सूरज एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. त्याचे वडील एका माध्यमिक शाळेत शिक्षक. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर त्याने स्वतःच्या कष्टाच्या बळावर राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण केली आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्याची निवड झाली. नोकरी मिळाल्यावर सरिताने आपल्या आईवडिलांना आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं. मात्र सूरजची पार्श्वभूमी पाहून ते भडकले. त्यांना ही जोडी कुठेच पटली नाही. पण सरिताच्या हट्टापुढे आणि सूरजच्या उज्ज्वल भविष्यासमोर शेवटी त्यांनी सहमती दिली. लग्नाच्या वेळी सूरजने सरिताच्या वडिलांना अत्यंत नम्रतेने सांगितले, "माझ्यासाठी हे लग्न प्रेमाचे प्रतीक आहे. मी कोणताही हुंडा किंवा भेटवस्तू स्वीकारणार नाही.
तो सरिताला फक्त 2 साड्यांमध्ये घरी घेऊन आला होता. त्याचा तो निर्धार पाहून सरिताचे आईवडील थक्क झाले. सरितालाही त्या क्षणी हे थोडं विचित्र वाटलं, पण प्रेमाचा नशा डोक्यावर इतका चढला होता की तिने त्याच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हटलं. मात्र लग्नानंतर जसजसा तो नशा उतरू लागला तसतशी सूरजमधल्या त्रुटी तिच्या नजरेस पडू लागल्या. सरिताला भौतिक गोष्टींची आवड होती, तर सूरज हा खरा पुस्तकी किडा. ऑफिसमधून परतल्यानंतर सरिताला बाहेर फिरायला जायचं असायचं, पण सूरजला मात्र पुस्तकांच्या सहवासात वेळ घालवायला अधिक आवडायचं. हळूहळू तिला एकटेपणाची जाणीव आणि सुविधांची कमतरता सतावू लागली. तिला आठवलं त्यांच्या लग्नानंतरचा पहिला वाढदिवस. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, प्रेमळ शब्दात सूरज खोलीत आला आणि तिला एक भेटवस्तू दिली. काय आहे ते बघू? ती आनंदाने उड्या मारत म्हणाली. तूच ओळख, मी काय आणले. मला काय माहीत, तुम्हीच सांगा ना. लहान मुलीसारखी ती उत्सुक झाली होती. स्वतः उघडून बघ, ही तुझ्या वाढदिवसासाठी माझ्याकडून छोटीशी भेट. तू दीर्घ आयुष्य जग, माझं आयुष्यही तुला लाभो. भेट तिच्या हातात देत सूरज अत्यंत प्रेमळपणे म्हणाला. बाजूला व्हा, असं कोणी म्हणतं का? त्याच्या तोंडावर हात ठेवत सरितानेही तशाच उदारपणाने उत्तर दिलं. पण पॅकेट उघडल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह क्षणात उतरला. हे काय, पुस्तक? तिने नाक मुरडत विचारलं. हे पुस्तक वाचून तर बघ, खूप ज्ञानवर्धक आणि रंजक आहे. स्वामी विवेकानंदांचं कर्मयोग आहे. म्हणजे सरळ सांगा ना की माझ्या वाढदिवसासाठी याहून महाग वस्तू घेण्याची तुमची ऐपतच नाही, ती उपरोधाने बोलली. हे काय बोलतेस सरिता? सूरजने दुखावलेल्या स्वरात विचारलं. बरोबर बोलते. मी शेजारी राहणारे शिर्के, तेही तुमच्यासारखे अधिकारी आहेत, पण त्यांच्या घरात सगळ्या सुविधा आहेत. कलर टीव्ही, AC. त्यांची बायको रोज 1000-4000च्या साड्या नेसते आणि आज माझ्या वाढदिवसाला तुम्ही मला पुस्तक घेऊन आलात. सरिताचा स्वर आता थेट आक्रोशात गेला होता. सरिता, दुसऱ्यांशी स्वतःची तुलना कधीच करू नकोस आणि माणसांच्या इच्छांना कधीच अंत नसतो. एक पूर्ण झाली की दुसरी जन्म घेते. जशी चादर तसे पाय पसरावे, हे लक्षात ठेव. आपण जे आहे त्यात समाधानी राहिलो तरच खरे सुख मिळते. आजही कितीतरी लोक असे आहेत ज्यांना 2 वेळचं अन्नही मिळत नाही. आपल्यापेक्षा श्रीमंतांकडे बघण्याऐवजी आपल्यापेक्षा गरजू लोकांकडे बघशील तर जास्त समाधानी राहशील. आणि मला पुस्तकाशिवाय दुसरी कोणतीच भेटवस्तू विशेष वाटत नाही. कारण पुस्तक हे मनाचं सौंदर्य वाढवतं, विचार समृद्ध करतं. जर तुला माझी भेट नसेल आवडली तर हरकत नाही. तुझा राग विसर, पटकन तयार हो. तुझ्या आवडीची साडी घे आणि तुला जे हवं असेल ते घे. आणि हो, आज आपण दोघं बाहेर जेवायला जाऊया. एवढी दया दाखवण्याची काही गरज नाही. कोरड्या उपदेशांच्या आधारे जीवन जगता येत नाही. माणसाने नेहमी महत्त्वाकांक्षी असलं पाहिजे. जर आपण आपल्यापेक्षा श्रीमंत लोकांकडे पाहिलं नाही तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल कशी होणार? आज आपण दोघंच आहोत म्हणून मी माझ्या इच्छा मनातच दडपून ठेवते, पण उद्या जेव्हा आपलं दोघांचं कुटुंब 3 जणांचं होईल तेव्हा आपल्या मुलांच्या इच्छा दाबल्या जाताना मी बघू शकणार नाही. तुम्ही तुमची कमाई वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मग तो मार्ग कोणताही असो. मला माझ्या सुखसुविधा पूर्ण करण्यासाठी पैसा हवा आहे, असं म्हणून सरिता पाय आपटत स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवायला लागली. थोड्या वेळाने ती चहा आणि नाश्ता घेऊन आली, पण सूरज हॉलमध्ये नव्हता. तेव्हा तिला लक्षात आलं की तो रागाने घराबाहेर गेला आहे. सूरज सुरुवातीपासूनच आदर्शवादी स्वभावाचा, आत्मसन्मानाच्या जाणीवेने भरलेला होता. हा गुण त्याला वडिलांकडून वारसात मिळाला होता, जे शाळेत शिक्षक होते. इच्छा नसतानाही जेव्हा कोणी त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचावत असे तेव्हा तो ते सहन करत नसे. लग्नाआधीच सूरजने आपले विचार स्पष्टपणे सरितासमोर मांडले होते. सरितानेही ते समजून उमजून स्वीकारलं होतं. मग आता या तक्रारी, रुसवे फुगवे कशासाठी? आत्मग्लानीने ग्रासलेल्या तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. स्वतःला दोष देत ती गोंधळलेल्या अवस्थेत उभी होती. इतक्यात बाहेर कार थांबलेली ऐकू आली. आई बाबा समोर उभे असलेले पाहता क्षणापूर्वीचा सारा विषाद आनंदात परिवर्तित झाला. हॅपी बर्थडे बेटा, आईने तिला मिठीत घेत म्हटलं. थँक्यू आई, थँक्यू बाबा. किती काळजी करता तुम्ही माझी. सूरज अजून आला नाही वाटतं. तिला एकटीला आणि घड्याळाकडे पाहत सरिताचे बाबा म्हणाले. 7 वाजायला आलेत. त्यांना नेहमी कामाचा भलताच ताण असतो. इतर गोष्टींना कधी महत्त्व दिलं आहे का त्यांनी? खोटं बोलत असतानाही सरिताच्या मनातील राग तिच्या ओठांवर उमटून गेला.
कदाचित एखाद्या महत्त्वाच्या कामात अडकले असतील. बरं तू लवकर तयार हो, सूरज येईल, तो नक्कीच तुझ्यासाठी काहीतरी भेट घेऊनच येईल. आज आपण बाहेर जेवायला जाऊया, बाबाने निर्णय घेतल्यासारख्या स्वरात सांगितलं. बेटा 8 वाजत आलेत. आपण जर सूरजची वाट बघत बसलो तर काही वेळातच बाजार बंद होईल, आईने काळजीच्या स्वरात म्हणत तिला आठवण करून दिली. पण आई, यांच्याशिवाय आईला कसं सांगावं समजत नव्हतं की सूरज तर लवकर आला होता, पण नाराज होऊन पुन्हा निघून गेला. सरिता, बाळा असं कर, घराला कुलूप लाव आणि चावी शेजाऱ्यांकडे दे, तिला शांतपणे उभं पाहून आई पुन्हा म्हणाली. पण हे काही योग्य वाटत नाही. तो बिचारा ऑफिसमधून थकून येईल आणि घराला कुलूप पाहून अजूनच त्रासून जाईल, बाबांनी थोड्या विरोधाने म्हटलं. मग काय, त्यांच्यामुळे आपण आपल्या मुलीला वाढदिवसाच्या दिवशी एक साधीशी ट्रीटही देऊ नये? आज तर त्याला वेळेवर घरी यायला हवं होतं, आईने बाबांचं वाक्य तोडत थेट मुद्द्यावर बोललं. कळत नव्हतं की सूरजपासून सूड घेण्याची भावना होती की आईचा विरोध करू न शकण्याचा संकोच, की एखादी छानशी ट्रीट मिळेल याची अपेक्षा. तिनेही आईच्या सांगण्याला होकार दिला. तिच्या संमतीमुळे बाबांनीही शेवटी विरोध केला नाही. फक्त एवढंच म्हणाले, चावीसोबत एक चिठ्ठी शेजाऱ्यांकडे दे की आपण अलंकार रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात आहोत. सूरजनेही तिथेच यावं. रात्र झाली. सूरज घरी परतला. दरवाजाला कुलूप पाहून तो गोंधळून गेला. तेवढ्यात शेजारचे प्रकाशराव यांची मुलगी राधा चावी घेऊन आली आणि म्हणाली, अंकल, आंटी आपल्या आईबाबांबरोबर कुठेतरी गेल्या आहेत आणि ही चिठ्ठी तुम्हाला द्यायला सांगितली आहे. सूरजने कुलूप उघडलं आणि पत्र हातात घेताच तो अस्वस्थ झाला. आम्ही साईराज हॉटेलमध्ये वाट पाहतोय. जी घरात माझी वाट पाहू शकली नाही ती बाहेर काय वाट पाहणार? सगळं नाटक आहे, दिखावा आहे, ढोंग आहे. जिच्यासाठी आज फक्त पैसा महत्त्वाचा ठरतोय ती इतरांच्या मानसन्मानाची काय किंमत राखणार? मनातल्या मनात तो चिडून बोलत होता. तिरस्काराने आणि उपेक्षेने त्याचं मन कोलमडलं होतं. त्यामुळे त्याला झोपही लागत नव्हती. सुमारे 11 वाजता दरवाजावरची बेल वाजली. सूरजने दरवाजा उघडला तर सरिता आपल्या आईसोबत उभी होती आणि तिचे बाबा गाडीतून सामान उतरवत होते. सूरज, बेटा, आम्ही खूप वेळ वाट पाहिली तुमची. असं काय महत्त्वाचं काम होतं की सरिताच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील तुम्ही वेळेवर घरी येऊ शकला नाहीत? तुम्ही जेवला तरी आहात का? तुमच्या अनुपस्थितीत सरिताला घेऊन गेलो खरं, पण तुम्ही नव्हतात म्हणून कोणालाच मनापासून बरं वाटलं नाही. सगळ्यांनी तुम्हाला खूप मिस केलं. आमच्याकडून सरितासाठी ही एक छोटीशी भेटवस्तू. खूप रात्र झाली आहे बेटा, आम्ही निघतो. आता तुम्ही दोघंही विश्रांती घ्या. सूरजला काहीही न बोलता फक्त उभं राहिलेलं पाहून सरिताचे बाबा सौम्य आवाजात म्हणाले. त्यानंतर सरिताचे आईवडील निघून गेले. सरिताने आपल्या दोन्ही हाताने सूरजला अलगद मिठीत घेतलं. असं वाटतंय की तुमचा राग अजूनही गेलेला नाही. हे प्रेम नाही सरिता, हा फक्त एक दिखावा आहे. खरंच प्रेम असतं तर तू मला एकटं टाकून अशी एकटी गेली नसतीस. सूरज तिचा हात गळ्यातून झटकून नाराजीने म्हणाला. तुम्ही राग सोडा ना आता. बघा ना, आईबाबांनी हा नवीन कलर टीव्ही आणि दादाने म्युझिक सिस्टीम भेट दिली आहे. सरिता, तुला त्यांच्याकडून एवढ्या महागड्या भेटवस्तू स्वीकारायला नको होतं. आता तुझं लग्न झालं आहे. का नाही घ्यायचं मी? त्यांची मुलगी आहे, त्यांना देण्याचा अधिकार आहे आणि मला ते स्वीकारण्याचा, सरिता अगदी सहजपणे म्हणाली. पण सरिता, पण वगैरे काही नाही, ती ठामपणे म्हणाली. तुमच्याकडून ते देणं शक्य नाही म्हणूनच मत्सरातून स्वीकारण्याचाही संकोच वाटतोय तुम्हाला. सरिताच्या तोंडून अचानक अशा उपरोधिक शब्दांनी जणू काही वीजच चमकली. सरिता! सूरज जवळपास ओरडलाच आणि रागाच्या भरात तो सरळ खोलीत गेला आणि आडवा झाला. सरिताने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला नाही. 5 वर्ष फक्त राग मिटवण्यातच गेली. काळाच्या प्रवाहाला कोण थांबवू शकतं? तो तर एखाद्या नदीच्या अखंड वाहणाऱ्या प्रवासासारखा सतत निरंतर चालतच असतो आणि त्याचप्रमाणे जीवन ही सुखदुःख, ऊन-सावली, भांडण-तंट्यांच्या मध्येच पुढे सरकत राहतं. याच वाटचालीत कधी नाती जुळतात, कधी विस्कटतात आणि अशाच एका टप्प्यावर आमच्या प्रेमाचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी आली आमची लाडकी मुलगी रिया. तिच्या गोड हसण्यात, किलबिल लाडात आणि बालसुलभ चाळ्यांमध्ये त्यांच्या जीवनात गोडवा निर्माण झाला होता. आता त्या दोघांनी आपसातील भांडणं विसरून तिच्या हसण्यातच आपलं सुख, शांती शोधायला सुरुवात केली होती.
रिया मोठी होत होती आणि तिच्या भविष्यासाठी काळजीही वाटत होती. आपण रियाला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकूया, एके दिवशी सरिता म्हणाली. का? इथल्या शाळा वाईट आहेत का? सूरजने आश्चर्याने विचारलं. मी पण इथल्या शाळेत शिकलोय. हो, पण तुमच्या वडिलांकडे तेव्हा पैसा नव्हता. आपल्याला एकच मुलगी आहे आणि तिचं शिक्षण सर्वोत्तम असावं असं मला वाटतं. तसंच तुमची सतत बदली होत असते, त्यामुळे तिचं शिक्षण वारंवार खंडित होईल. माझ्या वडिलांकडे पैसा नव्हता आणि एक माझ्याजवळही नाही. कान उघडे ठेवून ऐक सरिता, मी एवढा खर्च पेलू शकत नाही. कुठून आणू पैसे? चोरी करू का? दरोडा घालू? सांग ना, काय करू? आणि राहिला प्रश्न माझ्या नोकरीचा, तर माझ्यासारखे अनेक अधिकारी आहेत. त्यांच्या मुलांनी सुद्धा इथे शिक्षण घेतले. बाहेर पाठवणंच हा एकच पर्याय नाही. सूरजचा आवाज आता खवळलेल्या नदीसारखा मोठा झाला. मला काहीही माहीत नाही, पण मला माझ्या मुलीला उत्तम शिक्षण द्यायचं आहे. त्यासाठी मला खर्चात काटकसर करावी लागली तरी मी करेन. पैसा मिळवण्याचा प्रश्न आहे ना, मग तुम्हाला माहीत नाही का जास्त पैसा कसा कमवला जातो? सरिता पुन्हा एकदा उपहासात, मग हसून म्हणाली. सरिता, तुला जे म्हणायचं आहे ते मी कधीच करणार नाही. आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली तरी तू मला समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीस? प्रत्येक माणसाची काही तत्त्व, काही मूल्ये असतात आणि त्याच्यावर चालणं हेच त्यांचं कर्तव्य असतं. माझ्यासाठी एकच आदर्श महत्त्वाचा आहे, कष्ट आणि प्रामाणिकपणे कमवणं. त्या कमाईतच खऱ्या अर्थाने जीवनाचं सुख आहे. हो, हे खरं आहे की अशा कमाईत आपण कदाचित आपल्या मुलांचं भव्य संगोपन करू शकणार नाही, पण जर मुलांचे योग्य संगोपन फक्त पैशांवर अवलंबून असेल तर तू मोठ्या भ्रमात आहेस. थोडा विचार कर. भरपूर पैसा असलेल्या घरातील मुलं अनेकदा बिघडतात. त्यांना वाटतं की त्यांच्या प्रत्येक इच्छा आणि हौस पैसा देऊन पूर्ण करता येतील. त्यामुळे त्यांना कष्ट करण्याची सवयच लागत नाही. आणि मग जर कधी देवाच्या कृपेने किंवा नशिबाच्या फटक्याने त्यांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला तर ते अपयशी ठरतात. त्यांच्या आळशीपणामुळे आणि मेहनत करण्याच्या वृत्तीच्या अभावामुळे. म्हणूनच आयुष्य समृद्ध आणि समाधानी बनवण्यासाठी केवळ पैसा नव्हे तर चांगले संस्कार हे अधिक महत्त्वाचे ठरतात. जर पैसा सर्व काही असता तर भगवान बुद्धांनी राजवैभव सोडलं नसतं. मी तुमच्यासमोर एखादी तत्त्वचिंतक म्हणून नव्हे तर एक सामान्य स्त्री म्हणून बोलत आहे. तुमचं जीवन दर्शन माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. आजच्या भौतिकवादी युगात पैसा म्हणजे सगळं आहे, इतकंच मला ठाऊक आहे. सरिता, तुला मी काय समजावू? या जगात पैसा सर्व काही नसतो. माणसाची स्वतःचीही किंमत असते आणि जर तीच किंमत आपण विकली तर माणूस कुठेही तोंड दाखवायला लायक राहत नाही. कदाचित तू मला समजून घेतलं असतंस तर मला आज इतकं एकटं आणि असह्य वाटलं नसतं. सूरज स्वतःशीच बोलत होता. नेहमीसारखं त्याने डोक्यावर हात ठेवला आणि शांत बसला. तेवढ्यात लहानशी रिया धावत आली. आपल्या छोट्याशा हाताने तिने त्याची मान वर केली आणि बोबड्या आवाजात म्हणाली, बाबा, मला आईस्क्रीम हवंय. प्लीज चला ना. चल, मी तुला आईस्क्रीम खायला घेऊन जातो. असं म्हणत त्याने तिला आपल्या गळ्याशी कवटाळलं. माझ्या जीवनातला एकमेव आनंद तूच आहेस माझ्या बाळा. माझ्या जगण्याचा आधारही तूच आहेस. तू नसतीस तर मी कदाचित आजवर जगलोच नसतो. समाधान, असमाधान, सुख, दुःख या साऱ्या भावना घेऊन आयुष्यातले 12ही ऋतू एकामागोमाग जात राहतात. एके दिवशी सूरज थकलेला होता. घरी येऊन तो सोफ्यावर बसला आणि म्हणाला, सरिता, एक कप चहा बनवतेस? सरिता चहा घेऊन त्याच्याजवळ आली. कप देत म्हणाली, काय झालं? खूपच थकलेले दिसताय. हो, आज मंत्री आले होते. त्यांना काम नसतं ना? बघावं तेव्हा तोंड वर करून येतात. सरिताने ओठ वाकडे करत म्हटलं. सूरज काही बोलणार तोच रिया आनंदाने घरात आली. आई, बाबा, बघा, मला वादविवाद स्पर्धेत बक्षीस मिळाले. विषय होता, आजची नारी पुरुषापेक्षा सक्षम आहे. मी माझे विचार मांडले. माझ्या तर्कशुद्ध बोलण्यामुळे सगळे इतके प्रभावित झाले की टाळ्यांचा एकच गजर झाला. जर तुम्ही दोघं तिथे असता तर खूप आनंद झाला असता. खूप छान ग बाळा. बघू तरी काय बक्षीस मिळाले? सरिता तिच्या आनंदात सहभागी झाली. सर्व काही काल्पनिक वाटतं, पण जेव्हा वास्तव समोर उभं राहतं तेव्हाच कळतं की आजची स्त्री पूर्वीपेक्षा अधिक विवश आणि पारतंत्र्यात होत चालली आहे. बाप लेकीच्या आनंदाकडे पाहून सरिता म्हणाली, बाबा, आईला काय झाले? रियाने विचारलं. काही नाही बाळा, ती तर कायमच असमाधानी राहिली आहे. चूक माझीच आहे. मीच वैरीण आहे. म्हणूनच कुणाला समजून घेत नाही. चिडून सरिता म्हणाली,
काळाच्या ओघात रियाने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि एका कॉलेजमध्ये शिकवायला लागली. पण सरिताला तिचं हे शिकवण्याचं काम अजिबात पसंत नव्हतं. तिला वाटायचं की रियाने शासकीय उच्चपदस्थ सेवेसाठी प्रयत्न करावा. पण रिया मात्र PhD करून शिक्षण क्षेत्रातच पुढे जाण्याची इच्छा बाळगून होती. सरिताच्या आग्रहामुळेच रियाने प्रशासकीय सेवेसाठी तयारी सुरू केली होती. आता सरिताला रियाच्या लग्नाची चिंता सतावू लागली होती. तिने काही ठिकाणी बोलणीही केली होती. एके दिवशी जेव्हा सूरज मुलाकडच्या मंडळींना भेटून घरी आला तेव्हा सरिताने त्याला चहाचा कप देत विचारलं, काय झालं? सूरज थकलेल्या स्वरात म्हणाला, काय होणार? कुठेही गेलं की विचारतात, किती खर्च करणार आहात? सर्वांच्या मोठमोठ्या याद्या तयार आहेत. एवढा पैसा कुठून आणायचा? म्हणूनच तर मी तुम्हाला नेहमी सांगत होते. सरिताचा स्वर चढला. आज जर आपल्याजवळ पैसा असता तर आपल्या मनासारखा वर खरेदी करता आला असता. तुमच्या सततच्या बदली होणाऱ्या नोकरीमुळे मी काहीच करू शकले नाही आणि मी काही काम करावं असंही तुम्ही कधीच मान्य केलं नाही, कारण त्यानं तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली असती. मी तर कसं तरी माझं आयुष्य जगते आहे, पण आता मुलीला देखील अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी जीव मारायला लावायचं का? आपण तिच्या आयुष्यात थोडासा तरी आनंद टाकू शकत नाही का? सूरज थोडा वेळ गप्प राहिला. मग शांतपणे म्हणाला, सरिता, आज तुझ्या मनात जे काही आहे ते सगळं बोलून टाक. मी सगळं ऐकायला तयार आहे. पण मी काय करू? मी विवश आहे. मी माझ्या आत्म्याला तुडवू शकत नाही. एका खऱ्या आणि प्रामाणिक माणसाची अशी अवस्था होत असेल तर होऊ दे. मला काहीही तक्रार नाही. पण माझे विचार आजही बदलणार नाहीत. आजही मी मानतो, सत्यावर कधीच वाईटाचं वर्चस्व राहू शकत नाही. बघ, आपल्या रियासाठीही एक ना एक दिवस योग्य वर नक्कीच मिळेल. सरिता खिन्न हसत म्हणाली, मला डोळे बंद करून नाही, डोळे उघडे ठेवून स्वप्न बघायला आवडतात. जर स्वप्न बघूनच सगळं मिळत असतं तर कुणीच प्रयत्न केले नसते. असू द्या, पण तुम्ही त्यांना असं तरी सांगितलं का? हुंडा घेणं आणि देणं हे कायद्याने गुन्हा आहे. सगळं सांगून झालं, पण कोणी म्हणतं यावर्षी लग्न करायचं नाही, तर कोणी सरळ सांगतं कायदे असतातच बनवायला, पण पाळायलाच हवेत असं कुणाला वाटत नाही. विधीच्या वेळी फक्त आणि फक्त 101 रुपये देऊ असं बोलून मोकळे होतात. सरिताने निराशपणे डोळे फिरवत विचारलं, बोला ना, आता कुठे गेला तुमचा आदर्श? जर मुलीचं लग्न करायचं असेल, तिच्यासाठी चांगलं स्थळ हवं असेल तर खर्च करावा लागेल. समोरून नाही दिला तरी पाठीमागून द्यावा लागेल. तेव्हा तुमचा आत्मा हादरून जाईल का? नाही. सिद्धांत, आदर्श, तत्व हे सगळं पुस्तकात शोभेल असं आहे. प्रत्यक्ष आयुष्यात सुख हवं असेल तर व्यावहारिक व्हावं लागतं. बदलत्या जीवन मूल्याबरोबर स्वतःमध्येही बदल घडवून आणावा लागतो. आदर्श नेहमी सारखे राहतात हे म्हणणं कितीही छान वाटलं तरी प्रत्यक्षात ते काळाबरोबर झाकोळले जातात. सूरज थोडा उदास झाला. म्हणाला, कदाचित सुरुवातीपासूनच तू मला समजून घ्यायचा प्रयत्न केला असता तर मी सुद्धा थोडाफार बदललो असतो. बाह्य दिखाव्याने भरलेल्या आयुष्याची अपेक्षा न करता साधं जीवन जगून थोडीशी तरी बचत केली असतीस तर कदाचित आपण आज इतक्या कठीण परिस्थितीत नसतो. सरिताने राग आवरत म्हटलं, तुम्ही नेहमी मलाच दोष देता, पण आता एकमेकांवर आरोप करून काही साध्य होणार नाही. काहीतरी पाऊल उचलावंच लागेल. रिया प्रशासकीय सेवेच्या पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाली होती. आता मेन्सचा निकाल येणं बाकी होतं. तिच्या लग्नाची चिंता तशीच कायम होती. एकच आशा होती, जर तिची प्रशासकीय सेवेमध्ये निवड झाली तर चांगलं घर, चांगला नवरा मिळेल आणि कदाचित हुंडाही द्यावा लागणार नाही. खरा त्रास तर तेव्हाच होतो जेव्हा आजूबाजूचे शेजारी आणि नातेवाईक विचारतात, कधी करताय हो मुलीचं लग्न? अरे, लग्न जर वेळेवर झालं नाही तर चांगला मुलगा मिळणं कठीण होऊन बसतं. आणि सगळ्यांना ते हेही सांगू शकत नव्हते की शेवटी प्रत्येक चर्चा येऊन हुंड्यावरच अडकते. काल सरिताचा भाऊ आणि वहिनी आले होते. त्यांनी रियाच्या लग्नाविषयी विचारल्यावर तिने स्पष्ट सांगितलं, दादा, सगळं पैशांवर येऊनच अडकतं. जितके हवे तितके घ्या, पण नंतर परत द्या. सरिताने दादा आणि वहिनी गेल्यानंतर सूरज रागाने भडकला. मग सरिता स्वतःवर ताबा ठेवू शकली नाही. आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि ते थांबायचं नावच घेत नव्हते. शेवटी रियाने येऊन दोघांना थांबवत सांगितलं, प्लीज, माझ्यासाठी तुम्ही दोघं भांडू नका. मला आत्ताच लग्न करायचं नाही. माझं ध्येय लग्न नाही, माझं करिअर आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच भांडण. खरंच सहनशक्तीची पण काही सीमा असते.
आणि कदाचित ती सीमा आता संपली होती. नाहीतर एक आदर्शवादी, स्वतःच्या तत्वांवर ठाम राहणारा सूरज, त्याने असं पाऊल कधी उचललं असतं? हे तेच सूरज होते ज्यांनी आपल्या तत्वांवर ठाम राहून नोकरी करत असताना अनेक त्रास सहन केले होते. त्यांचे मित्र नेहमी म्हणायचे, तू चुकीच्या प्रोफेशनमध्ये आलायस, तुला तर तुझ्या वडिलांप्रमाणे एखाद्या शाळेत शिक्षक व्हायला हवं होतं. तेव्हा सूरज हसत उत्तर द्यायचे, मित्रांनो, कोणतंही व्यावसायिक क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही जर आपण स्वतःची महत्त्वाकांक्षा मर्यादित ठेवली आणि फक्त स्वार्थासाठी तडजोड करत राहिलो तर. खरं तर आजच्या काळात सत्य आणि प्रामाणिकपणाला दुय्यम स्थान मिळालं आहे. पण जर आपणच मनाशी ठरवून टाकलं की आता या गोष्टी संपल्या आहे, तर ती फारच मोठी चूक ठरेल. सत्य आणि प्रामाणिकतेचा मार्ग खडतर असला तरी तो इतकाही कठीण नाही की त्यावरून चालताच येणार नाही. किमान आपल्या अंतरात्म्यात तरी हे समाधान असतं की आपण कधी चुकीचा मार्ग निवडला नाही. आजही मला ठाम विश्वास आहे, शेवटी विजय हा नेहमी सत्याचाच होतो. पण आज तोच सूरज हरला होता. त्याने एक टोकाचा निर्णय घेतला होता. खरंच कुणीतरी म्हटलंय, माणूस अख्ख्या जगाशी झुंज देऊ शकतो, पण आपल्या माणसांसमोर मात्र हरतो. आज सूरजलाही आपल्या माणसांमुळेच हे दिवस पाहावे लागले, नाहीतर त्याच्या प्रामाणिकतेची कीर्ती त्याच्या आधीच दूरदूरच्या शहरात पोहोचली होती. त्यालाही आठवलं जेव्हा त्याची सांगलीहून सातारला बदली झाली होती. गाडीतून जाताना तो वाटेत नाश्त्यासाठी थांबला, तेव्हा एक अनोळखी माणूस त्याच्याकडे येऊन म्हणाला, जर मी चुकीचा नसेल तर तुम्ही सूरज आहात ना? सूरजने आश्चर्याने पाहत शांतपणे उत्तर दिलं, हो, मीच सूरज. मी तुम्हाला कधी भेटलो नाही, पण तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस आजच्या काळात फार दुर्मिळ आहे. आम्हाला खूप खूप आनंद होतोय की असा माणूस आमच्या शहरात येतोय. तो माणूस सातारचा व्यापारी होता आणि त्यावेळी बिझनेस ट्रिपवर जात होता. सूरजने नम्रपणे त्याचे आभार मानले. नाश्ता झाल्यावर सूरज बिल भरू लागला, तेव्हा तो माणूस म्हणाला, सर, यावेळी मला बिल भरू द्या, कारण तुम्ही एकदा इथे रुजू झालात की मग आमच्याकडून काहीही घेणार नाही. त्याच्या आग्रहावर सूरजने हसून माफी मागितली आणि स्वतःहून बिल चुकवलं. तो व्यापारीही गप्प झाला. त्या क्षणी सूरज इतरांपेक्षा काहीतरी वेगळा वाटला. त्या दिवसानंतर रियासाठी तिचे बाबा अधिकच महत्त्वाचे झाले. इतकंच काय, जेव्हा जेव्हा घरात वाद व्हायचे तेव्हा ती सर्व काही समजून घेत त्यांच्याच बाजूने उभी राहत असे. आणि आज अशा व्यक्तीची अशी दुःखद अवस्था पाहून सरिता पश्चातापाच्या ज्वालात होरपळत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू अविरत वाहत होते. ती मनातल्या मनात फक्त एकच शब्द म्हणत होती, माफ करा सूरज, फक्त एक संधी द्या. यावेळी मी तुम्हाला निराश करणार नाही. रिया डॉक्टरांना भेटायला गेली होती. तिने आईला रडताना पाहिलं आणि ताबडतोब जवळ जात म्हणाली, आई शांत हो, सगळं व्यवस्थित होईल. डॉक्टर म्हणालेत की आता धोका टळलेला आहे. मी बाबांच्या जवळ बसते, तू घरी जाऊन थोडा आराम कर. आराम? जोपर्यंत तुझे बाबा बरे होत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. आई, हट्ट करू नकोस, समीर तुला घरी सोडेल. सरिता समीरसोबत घरी परत आली होती. समीर रियाचा मित्र होता. त्यांनी एकत्र पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं आणि आता दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकवत होते. रिया प्रशासकीय सेवेची तयारी करत होती तर समीर PhD करत होता. सरिताच्या मनात अचानक समीरचं स्थान बदलायला लागलं. गेले 2 दिवस तो एखाद्या सावलीसारखा रियाच्या आईवडिलांची काळजी घेत होता. कोणता मित्र एवढा करतो? कदाचित मैत्रीच्या नावाखाली काही विशेष नातं तर नाही ना? रियाशी याबद्दल बोलायलाच हवं. जर त्या दोघांना लग्न करायचं असेल तर मी स्वतः त्यांचं लग्न लावून देईल. समोर हिरा आहे आणि तिला तो दिसतच नाही. खरा जीवनसाथी जर मित्रासारखा असेल तर आयुष्य खरंच सुंदर होऊ शकतं, असा विचार करत सरिताच्या मनात आशेचा किरण चमकून गेला. पण त्याच वेळी तिच्या मनानेच तिला थांबवलं. प्रेमविवाह तर तू मनापासून केला होतास, पण तुझं लग्न ते वास्तवाच्या कठोर सत्यतेशी धडपडत अखेर मोडूनच गेलं. इतकं की आता ते पूर्णतः विस्कळीत होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. या विचाराने थबकलेली सरिता रियाशी बोलण्याचा निर्णय घेऊ शकली नाही. आठवड्याभरानंतर सूरज घरी आले. त्यांनी पुन्हा ड्युटी जॉईन केली होती. तरीही घरात एक अघोषित शांतता आणि अनामिक तणाव दाटून होता. रिया आपल्या वडिलांच्या मानसिक तणावासाठी आईला दोष देत होती, तर सरिताच्या मनात विचारांचा धुमाकूळ सुरू होता. खरंच माझ्यामुळेच का सूरजला असा टोकाचा निर्णय घ्यावा लागला की तो समाजातील विकृत रूढींशी झगडता झगडता हरून बसला?
आणि जर तो हरलाच असेल तर मला दोष देणं योग्य आहे का? आणि सगळं जर खरंच असेल तर एका स्त्रीचं नशीब फक्त अपमान सहन करण्यासाठीच का ठरलेलं असतं? या दोघांमधली निर्माण झालेली दरी कधीच भरून न निघणारी वाटत होती. काही दिवसांनी रियाचा मेन्सचा निकाल लागला. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पसरलं. चारही बाजूंनी शुभेच्छांचे संदेश येऊ लागले. सरिताला वाटलं आता सगळ्या अडचणी संपल्या, पण रियाच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचा लवलेशही नव्हता. सरिता स्वतःला थांबवू शकली नाही. तिने विचारलं. रिया म्हणाली, आई, मला बाबांसारखं प्रशासकीय सेवेत जाऊन लोकांसाठी झगडावं आणि त्याच वेळी दोषांनी भरलेलं तडजोडीचं आयुष्य जगायचं नाही. मला असं आयुष्य नको जिथं सचोटीला शिक्षा मिळते आणि भ्रष्टतेला बक्षीस. आत्ताच्या काळात या सेवेची प्रतिष्ठा राहिलेलीच नाही. भ्रष्टाचार, चापलुसी याचाच पगडा आहे. जे काही थोडेसे प्रामाणिक अधिकारी आहेत बाबांसारखे, त्यांनाही स्वतःचेच लोक समजून घेत नाहीत तर बाकीचे काय समजून घेणार? सतत बदलीचे आदेश, छोट्या तक्रारी, राजकीय हस्तक्षेप या सगळ्यांपासून दूर राहून मला माझ्या कॉलेजमधील नोकरीत समाधान वाटतं. निदान इथे तरी फसवाफसवीपासून दूर राहून प्रामाणिकपणे काम करता येतं. तुझ्या आग्रहामुळे मी परीक्षा दिली, यशही मिळवलं, माझी योग्यता सिद्ध झाली, पण मी त्या सेवेत जाणार नाही. हे ऐकताच सरिताला जणू आभाळच कोसळलं. बाप तर बापच, पण मुलगीसुद्धा तिच्या अपेक्षांवर खरी उतरली नाही. तिच्या चेहऱ्यावर हे स्पष्टपणे उमटलेलं होतं. शेवटी असं काय राहिलं होतं माझ्या संगोपनात की रियानं आपल्या निर्णयासाठी मला जबाबदार ठरवलं? रियाचा निर्णय ऐकून सूरजही सुन्न झाला, पण त्यांनी मुलीच्या इच्छेचा सन्मान केला आणि तिचा निर्णय मनापासून स्वीकारला. शेवटी थकून सरिताने रियाचा मित्र समीरशी बोलायचं ठरवलं. काकू, मीही तिला खूप समजावलं, पण ती काही ऐकायला तयारच नाही. समीरने थोडं हताश होऊन सांगितलं. सरिताने थेट विचारलं, तू रियावर प्रेम करतोस? तिच्याशी लग्न करणार आहेस का? सरिताचा हा अनपेक्षित प्रश्न ऐकून समीर गोंधळून गेला. पण मी कधी असं काही विचारच केला नाही आणि मला हेही माहीत नाही की रिया मला तशा नजरेने पाहते की नाही. मग विचार कर, मला वाटतं ती तुझ्यासोबत आनंदी राहील. सरिताच्या प्रस्तावामुळे समीर गोंधळात पडला. खरं तर समीरला रिया आवडायची, पण त्याला भीती वाटत होती. जर रियाला त्याचं सुचवणं आवडलं नाही तर? त्यातून जेव्हापासून रियाने प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली होती तेव्हापासूनच समीर तिच्यापासून दूर राहू लागला होता. कारण त्याला वाटायचं त्यांच्या आयुष्याची उद्दिष्ट वेगळी आहेत. तसंच सरिताला त्याचं येणं, रियाशी भेटणं विशेष पसंत नव्हतं. ती सतत डॉक्टर, इंजिनियर किंवा सिव्हिल सेवेत असलेल्या मुलांचं स्थळ शोधत होती. पण आज सरिताचं स्वतः त्याला प्रस्ताव देत होती. तो नकार देऊ शकला नाही आणि खरं सांगायचं झालं तर जर रिया सिव्हिल सेवेच्या वाटेवरच असती तर कदाचित समीर स्वतःहून मागे सरला असता. पण आता ती त्याच कॉलेजमध्ये आपलं करिअर घडवण्याचा निर्णय घेत होती तर त्याला काय अडचण होती? सरिता नंतर रियाशी बोलली. सुरुवातीला रियाच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं, पण हळूहळू तिच्या गालावर उमटलेली लालसर छटा तिच्या मनातल्या भावना व्यक्त करत होती. रियाची शांत संमती मिळाल्यावर सरिताने सूरजशी चर्चा केली. सूरजला समीर आधीपासूनच आवडत होता. त्याचा सहज, सौम्य स्वभाव त्याला भावला होता आणि त्याचं संतुलित व्यक्तिमत्व अधिकच प्रभावी वाटायचं. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच समीर मानसशास्त्रावर संशोधन करत होता. तो फक्त वाचत नव्हता तर एक कुशल मनोचिकित्सक होऊन समाजसेवेचे स्वप्न पाहत होता. त्याचं म्हणणं होतं, आजच्या जगात माणसाकडे पैसा, प्रतिष्ठा आणि कीर्ती असली तरी तो मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. मी त्यांच्या आयुष्यात काही नवे प्रकाश किरण आणू शकलो तर तेच माझं खऱ्या अर्थाने योगदान असेल. तरीही सूरजने सरिताला सावध करत सांगितलं, बघ, विचार करून निर्णय घे. शिक्षक जावई तुझ्या मुलीला कदाचित तो आराम, ते वैभव देऊ शकणार नाही ज्याची तू कल्पना केली आहेस. नंतर पश्चाताप व्हायला नको. सरिता म्हणाली, कृपया मला लाजवत जाऊ नका. माझ्या आकांक्षेच्या आकाशामुळे मी आधीच खूप काही सहन केलं आहे, पण आता मी समजून घेतलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्न असलीच पाहिजेत, पण ती इतकी मोठी नसावीत की त्यासाठी माणसाला आपल्या जीवन मूल्यांची तडजोड करावी लागेल. आता मी व्यर्थ दिखाव्याच्या मागे न लागता सहजतेने जगायचं ठरवलं आहे. समीर एक चांगला मुलगा आहे आणि सर्वात महत्त्वाचं, तो आपल्या रियाला पसंत करतो. समीर आणि रियाची सहमती मिळाल्यावर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली.
मात्र सरिताच्या या निर्णयाला तिचे दादा आणि वहिनींनी विरोध केला. त्यांना वाटत होतं हुंडा देऊ शकत नाही म्हणूनच आम्ही हे स्थळ स्वीकारलं. त्यावर सरिताने ठामपणे सांगितलं, दादा तुम्ही चुकीचा अर्थ लावू नका. समीर खूपच चांगला मुलगा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तो आणि रिया एकाच कॉलेजमध्ये शिकवतात. कमीत कमी त्यांचं आयुष्य स्थिर तरी असेल. मनात अजूनही सरिता असं म्हणू शकली नाही की समीर रियाची पसंत आहे, कारण मग नेहमीप्रमाणे कोणीतरी म्हणलं असतं, तुझी पसंत पण सूरज होता पण तू कुठे आनंदी राहिलीस, आणि पुन्हा तिला मान खाली घालावी लागली असती. पण आता सरिताला उमगत होतं, विवाह होणं किंवा न होणं हे केवळ जोडीदाराच्या समजुतीवर आणि परस्पर समायोजनावर अवलंबून असतं. समजा सूरज सरकारी नोकरीत नसता आणि यशस्वी व्यावसायिक असता तरीही काही ना काही अडचण आलीच असती. तिला जर त्रास शोधायचाच होता तर कुठेही कोणत्याही परिस्थितीत तो तिने शोधलाच असता. आईला वडिलांवर, वहिनीला भावावर कधी कोणतीच तक्रार नव्हती का? समस्या प्रत्येक ठिकाणी आहेत. जीवन म्हणजे त्या समस्यावर उपाय शोधून पुढे जाणं. काही दिवसातच लग्नाची धावपळ सुरू झाली. हलक्या गुलाबी रंगाच्या साडीत रिया समीरच्या सानिध्यात अधिकच खुलून दिसत होती. लग्नविधी पार पडत असताना त्या दोघांना हसताना पाहून सरिताच्या मनात एक विचार उमटला, कदाचित हा माझ्या आयुष्यातला पहिला आणि सर्वात योग्य निर्णय आहे. सत्यावर कधीच अंधाराचा विजय होत नाही, नेहमीच सत्याचाच विजय होतो. पाहशील, आपल्या रियासाठीही योग्य जीवनसाथी तिला नक्कीच लाभेल. आणि तसंच झालं आणि आज ते दोघंही आनंदाने संसार करत आहेत. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.